नमस्कार शेतकरी बंधू. जसं की तुम्ही बघत आहे की कांद्याची लगबग चालू झालेली आहे आणि काही शेतकऱ्यांची कांदा प्लांटेशन झालेलं आहे, काहीचा 6 महिना झालेला, काहीचा 6 महिना झालेले, काहीचे 25 दिवस झाले. तर आणि या वातावरणामध्ये काय झालेलं आहे की थंडीमुळे आता धुई पडत आहे आणि धुईमुळे काय झालं आहे, वातावरण खराब असल्यामुळं वारंवार जे रोगराई ते प्रमाण वाढलेले आहे. जसं रोगराईमध्ये तुम्ही आता बघू शकता की कांद्याची शेंडी करपत येतं किंवा करप आलेला आहे आणि त्या करप्यामुळे काय झालं, ते कांद्याचे पिळेच प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आता हे पिळेच प्रमाण कव्हर करण्यासाठी तुम्हाला एक चांगलं कॉम्बिनेशन जे की तुम्हाला 4 ते 5 दिवसात 100% रिपोर्ट दाखवल. त्यामध्ये काय वापरायचं, आता मी प्रति लिटर प्रमाण सांगणार आहे. आता त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आमिषा ड्रॉप घ्यायचं आहे प्रति लिटर 1 मिली. त्यानंतर सुलतान घ्यायचं आहे 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी. आणि त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे ॲस्ट्रॉन फ्रूट अँड व्हेजिटेबल 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी. आणि हे नॅटल घ्यायचं आहे तुम्हाला 0.25 मिली प्रति लिटर पाण्यासाठी. ह्या चारीचं कॉम्बिनेशन तुम्हाला करायचं आहे. चारीचं कॉम्बिनेशन केल्यानंतर तुम्हाला 4 ते 5 दिवसात तुमचे कांदा जे पीळ पडलेला असो किंवा करपाला शेंडे करपायचे हे पूर्णपणे रिकवर होईल. फक्त फवारा मारताना तुम्ही हवा नसली पाहिजेत, जे की हवा असल्यामुळे काय ते जे फवारा मारा तुम्ही हवात उडून जाते, हवेत नाही उडला पाहिजे. तुम्ही निवांत संध्याकाळचा किंवा संध्याकाळी 4-4:30 निवांत फवारा मारा, एकदम खास रिपोर्ट येतील. अशाच माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.